हिंगोलीमध्ये बाबूराव कोहळीकरांसाठी गडकरींची सभा पार पडते। हिंगोलीच्या गांधी चौकामध्ये नितीन गडकरींची सभा पार पडणार आहे। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा या सभेला उपस्थित असणार आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। पाहूया। महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारात हिंगोलीच्या ऐतिहासिक रामराय मैदानावर आहेत। आज सभा होणार आहे। या सभेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उदय सामंत याबरोबर नुकतेच भाजपामध्ये प्रवेश केलेले अशोकराव चव्हाण हे देखील उपस्थित राहणार आहेत। आणि त्याचबरोबर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतात। अशा प्रकारे या ठिकाणी सभेची पूर्ण तयारी झालेली आहे। सायंकाळी 5:45 वाजता ही सभा पार पडणार आहे। एकंदरीतच 10 ते 15 व्हीव्हीआयपी बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। त्याचबरोबर 10 ते 12,000 या ठिकाणी बसतील अशी व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। काही भाजपाचे स्थानिक नेते आहेत की नेमकं या ठिकाणी अजून कोण कोण उपस्थित राहणार आहे त्यांच्याकडून की दादा मला एक सांगा, या ठिकाणी नेमकं कोण कोण उपस्थित राहणार आहे, ही सभा नेमकी किती वाजता होणार आहे, काय सांगाल? आमच्या हिंगोली लोकसभेचे उमेदवार श्री बाबूरावजी कोळीकर यांच्या प्रचारार्थ या भारत देशाचे ज्यांनी रोडचा असा जाळा अत्यंत सुंदर प्रमाणे निर्माण केलेले आहे असे भारत देशाचे आमचे केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेब, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब, त्याचबरोबर भागवतजी कराळ साहेब केंद्रीय मंत्री राज्यमंत्री, त्याचबरोबर अशोकरावजी चव्हाण साहेब आणि उदयजी सामंत साहेब, त्याचबरोबर आमचे हिंगोली जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते, नेते मंडळी आणि हिंगोली जिल्ह्यातील जनता हे खूप मोठ्या प्रमाणात आज इथे येणार आहे। अत्यंत महत्त्वाचे कारण हेमंत पाटील यांचं तिकीट कट केल्यानंतर बाबूराव कदम कोहळीकर यांना हे तिकीट देण्यात आलेले आहे। त्यामुळे या सभेमध्ये नेमकं नितीन गडकरी नेमकं काय बोलणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष आलंय। कारण त्याला 24 तारखेला प्रचार तोफा थंडवणार आहेत आणि 26 तारखेला मतदान आहे। त्यामुळे ही सभा जी आहे अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।